आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काम लवकर संपवू शकलो आम्ही, नाहीतर आणखी उशीर झाला असता. अरे सई देवा, आलात तुम्ही? तुमचीच वाट बघत होते मी. बहिणी, उद्या गणपती येत आहेत म्हणून तुला साफसफाई करायला सांगितली होती. तर तू काय म्हणालीस की मी आणि सई मिळून साफसफाई करू, नोकरांना काही सांगायची गरज नाही. बघ आता किती वाजले, किती वाजता आली ही, कामं कशी होणार? मॅडम मी करेन ना. नाही मला मान्य आहे आज मला खूप उशीर झाला, पण मी सगळी कामं करेन. मला कळत नाही तुम्हाला नोकरांचा इतका पुळका का येतो? काय गरज होती त्यांना सुट्टी द्यायची? सिंपल गोष्ट आहे, आपण त्यांना जे काम सांगतो त्या बदल्यात त्यांना तो मोबदला देतो आणि त्याच्या बदल्यात ते आपल्याला सर्व्हिस देतात. ताई, अहो आपल्याकडे जसा सण असतो ना तसा त्यांच्याही घरात असतो. त्यांना सुद्धा तयारी करायची असते, साफसफाई असते, म्हणून आज जरा लवकर सोडलं त्यांना मी. उगाच इमोशनल आस्पेक्ट मध्ये आणू नका. आता ही सई ऑफिसमध्ये टाइमपास करत बसली, लवकर आली असती तर काम झालं असतं. आता काम कोण करणार? मॅडम मी म्हणाले ना की मी सगळी कामं करते म्हणून. मी सगळं काम व्यवस्थित करेन, सगळी साफसफाई करेन, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हो ताई, आणि आम्ही दोघी आहोत ना, आम्ही दोघी मिळून करू. का तुम्ही दोघीच का? या वर्षी घरातले पुरुष सुद्धा साफसफाई करतील, काय म्हणतो सोमी? करेक्ट ब्रो. यावेळेस ना आपण सगळे मिळून घर एकदम चकाचक करून टाकू. डन. ते सगळं ठीक आहे, पण मी अजून एक काम सांगितलं होतं, मखर आणायचा होता. त्याचं काय? डोंट वरी आत्या. वहिनी तुम्हाला जे सांगितलंस ना त्याप्रमाणे मी सगळी ऑर्डर दिली. ऑर्डर केलंय? काय? अगं आत्या, यावेळेस ना बहिणीने एक भन्नाट आयडिया काढली. यावेळेस आपण घरीच मखर करणार आहोत. अरे वा, हे तर फारच छान आहे. हो ना, मी पण खूप एक्सायटेड. मखर, तुम्ही सगळे मूर्ख आहात का? वेळ लागलाय का तुम्हाला? जाऊ दे, काय करायचंय ते करा. नाही नाही, अजिबात नाराज व्हायचं नाही. आपण सगळे मिळून मखर तयार करणार आहोत. तुला सांगते, तू मखर बघून ना ताईंचा मूड पण एकदम फर्स्ट क्लास होईल. चला मग लागूया तयारीला. चला चला. ओमी चला. कोणाला सांगितलं ते सामान? चला इथनं सुरू करूया. तुम्ही उचल. इकडे करायचंय की त्या बाजूला करायचंय? सई, अगं तू करायला घेतलं हे काय? आम्ही आलो मदत करायला. काय बोलवायचं नाही का आम्हाला? पण हे बरं केलंस बाई, नाही धूळ उडेल सगळी. आम्ही रेडी. कोण? खरंच बाई, एकदम प्रोफेशनल कंपनीतलं आपलं कामच आहे. सावकाश सावकाश सामने. मम्मा आम्हाला सांग ना, आम्ही काय करू? हा तेच म्हटलं, नाही तर सगळे इकडे जमू आणि हसत बसून नुसते. हे तुम्ही ते मखर करा. काय व्हायला मकराचं सगळं नीट आवरून ठेवा आणि टिकल्या वगैरे सगळ्या वेगळ्या करा. आम्ही देवाची भांडी धुवायची आपण ते करूया. ओके, मी लॉबी स्टार्ट करतो. हो हो हो, व्यवस्थित आहे ना वरती. हा इकडचं सगळं साफ करते. पुस्तकं जरा काढून करायला लागेल. सगळेच हेल्प करतात काकू. मला पण सांगा ना, मी पण करेन. तुला जमेल? जमेल. मग कर ना ग, आम्हाला हवंच होतं कोणीतरी. एक काम कर, तू हा जिना पुसून काढ. वरती जा आणि वरपासून खालपर्यंत असं असं व्यवस्थित पुसून काढ. पूर्ण? हा, तेल बिल आहे का बघा, नाही तर घसरतील त्यावर. शॉक लागेल ना. घाबरू नकोस. ती काढ गळ्यातनं. हो गळ्यातनं काढते.
वहिनी साफसफाई करून झाली का? ब्रो साफ झालं ना तिथलं? पुढे वहिनी हे कुठे ठेवू? इथेच ठेव ना. वहिनी मला ना खूप झोप येते. मी ऑलमोस्ट डन आहे ना सगळं. झोपू? हो जा झोप. बरं झोपते. जा जाऊन झोप. बाय. बाय. ओमी हां तू पण जाऊन झोप. झालंय आता सगळं तयार. ओके गुड नाईट. गुड नाईट. बाप्पा फायनली तुझं घर तयार झालंय आता. लवकर ये. आतुरतेने वाट बघतोय तुझी. लग्नानंतरचा माझा हा पहिलाच गणेशोत्सव आहे आणि तुला तर सगळं माहितीच आहे. तुझ्यापासून काहीही लपत नाही. मला भैरवी मॅडमला प्रूव्ह करून दाखवायचं की माझं देवांश सरांवर किती प्रेम आहे आणि मी त्यांच्यासाठी काहीही करू शकते. त्यासाठी मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आणि हो मला योग्य मार्ग पण दाखव. लवकर ये. वाट बघतोय तुझी. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. याद. चला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया.
या सईच्या हातात जादू आहे ना. म्हणजे पैसे देऊन सुद्धा बाजारात हे इतकं सुंदर मखर मिळालं नसतं. अगदी खरं बोलताय तुम्ही. अहो इतकं प्रेमाने आणि श्रद्धेने केलंय तिने हे सगळं. बाजारात कसं मिळणार ते विकत. हो, आता दरवर्षी ना आपण असाच मखर बनवत जाऊ. म्हणजे दरवर्षी वहिनी बनवणार आणि ही फक्त बघत बसणार. ओमी तू बघ हं, तुला त्याला ना मी. अरे काय चाललंय तुमचं? भांडताय काय? बाप्पा आहेत ना घरी? बाप्पांसमोर असं भांडायचं नाही. आपल्या घरात आल्याबद्दल बाप्पांना आनंद वाटायला हवा. बर बर, चला आता आपण पूजा करून घेऊया. भैरवी. हा ताई, ह्या वर्षी सईचा या घरातला पहिला गणेशोत्सव आहे आणि माझी अशी इच्छा आहे की बाप्पाच्या पहिल्या पूजेचा मान आपल्या सुनेला मिळावा. मम्मा पण दरवर्षी तर पूजा आत्या करते ना. हो बाळा, अगदी बरोबर बोललीस तू. हा मान आत्याचाच आहे. पण माझी खात्री आहे ताईंची सुद्धा हीच इच्छा असेल की या वर्षी हा मान आपल्या सुनेला आणि मुलाला मिळायला हवा. हो ना ताई? जाते. अंजली, दर्शन घे मला. आपण सगळे एक सेल्फी काढूया. अगो इथे सुद्धा सेल्फी बाई आहे ना. तो काय त्याच्याशिवाय येईल? अगं असं काढणं म्हणजे बाप्पा पण येते. सुरू करूयात? चला. थोडं शॉर्टकट मध्ये कर, मोदक खायची. अरे काय